गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय विश्लेषणासहित 19 मे 2020. त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आज जे लोकसत्तामध्ये आलेले 2 महत्त्वपूर्ण लेख आहेत त्याबद्दल पूर्ण विश्लेषणासहित माहिती घेणार आहोत आणि महत्त्वपूर्ण डिस्कशन पण करणार आहोत. तर त्यापैकी पहिला लेख जो आहे तो लोककथा 2020 आणि दुसरा लेख जो आहे 20 लाख कोटीचा जुमला याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. लोककथा 2020 इतके मोठे नाट्यकृत कर्तव्य गाठीशी असूनही ते नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कधी होऊ शकले नाहीत. असे महान व्यक्ती रत्नाकर मतकरी यांचं काल निधन झालेलं आहे. त्या संदर्भात हा लेख आहे. त्यांचे लेखन तसेच नाट्य किती प्रसिद्ध झालेले आहेत आणि ते नाट्य संमेलनाचे अध्यक्ष का होऊ शकलेले नाहीत याबद्दल हा लेख आलेला आहे. तर बहुविध विषय आशय सादरीकरणाचे निरनिराळे प्रकार लिलय हाताळूनही मतकरींना तो मानसन्मान मिळायला हवे होता, तो कधीच मिळालेला नाही. सामाजिक बांधिलकीची म्हणून एक किंमत द्यावी लागते, ती रत्नाकर मतकरींनी मोजली आहे. म्हणूनच इतके मोठे नाट्यकर्तव्य गाठीशी असूनही ते नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कधी होऊ शकले नाहीत. लता मंगेशकर असताना सुमन कल्याणपूर असणे वा बाशिंग सिंग बेदी असताना पद्माकर शिलवरकर असणे हे सतत कसोटी पाहणारे असते. रत्नाकर मतकरी यांच्यासाठी ही कसोटी दुहेरी होती. एका बाजूला पारंपरिक प्रस्थापित नाट्य जाणीवांना खुलविणारे वसंत कानेटकर आणि दुसऱ्या बाजूला विजय तेंडुलकर हे प्रस्थापित विरोधी आविष्काराचे कला केंद्र बहारत असताना मतकरी यांनी आपली स्वतःची रंगमुद्रा निर्माण केली होती. ही साहित्य विश्वातील खूप मोठी बाब होती. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इथे बऱ्याच नाट्यकारच नाही, राजकारणामध्ये सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला 2 बाजू पाहायला भेटतात. एक म्हणजे पारंपरिक वंशपरंपरा प्रस्थापित लोके अशा प्रकारची एक बाजू आणि दुसऱ्या बाजूला प्रस्थापित विरोधी किंवा अपारंपरिक लोक अशा 2 प्रकारच्या बाजू आहेत. यामुळे जे आपले रत्नाकर मतकरी जे होते त्यांना जे आहे ते साहित्य विश्वातील बऱ्यापैकी खूप मोठी कामगिरी त्यांनी केलेली आहे. तरी पण ते प्रस्थापित विरोधी असल्यामुळे त्यांना जो साहित्यिक कराचा जो अध्यक्ष बहुमान होता तो मिळालेला नाही. मतकरी चांगल्या अर्थाने व्यावसायिक लेखक होते. दररोज बैठका मारून ते लेखन करीत. वयाच्या 17व्या वर्षापासून ते आजपर्यंत तब्बल 64 ते 65 वर्ष सतत लेखन करत हे आतमध्ये मजकूर असल्याखेरीज आणि तो सांगण्याची आज असल्याखेरीज जमणे अशक्य. मतकरींना ते जमले. 1955 साली आकाशवाणीसाठी त्यांनी वेडी माणसं ही श्रुतिका, तेव्हा मतकरी अवघे 17 वर्षाचे होते. त्यावेळी आकाशवाणीसाठी अनेक मातब्बर लिहित आणि लोक ते चवीने ऐकत. ही बाब लक्षात घेतल्यास त्यांच्या या यशाचे महत्त्व कळेल. पुढे भारतीय विद्याभवनाच्या एकांकिका स्पर्धेसाठी विजय तेंडुलकर आणि मतकरी प्रथमतः लिहिते झाले. त्यांची पहिली एकांकिका शर्वरी ही तेंडुलकरांच्या संपादनाखालील वसुधा मासिकात प्रथम प्रसिद्ध झाली. त्याबद्दल कृतज्ञता त्यांनी अस्वस्थ रात्र आणि इतर एकांकिका हा संग्रह तेंडुलकरांना अर्पण करून व्यक्त केली आहे. तेंडुलकर हे मतकरीचे समकालीन. गंमत दोघांनाही विविध विषयांवर ची नाटके विविध रूपात लिहिली. दोघेही उत्तम नाटककार म्हणून सुविख्यात झाले. तरीही त्यांच्यात एक सुप्त स्पर्धा होती. तेंडुलकरांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या प्रचंड मान्यतेबाबत मतकरींच्या मनात असलेली ईर्ष्या त्यांच्या बोलण्यातूनही क्वचित डोकावत असे. तेंडुलकरांच्या तोडीचे किंबहुना त्यांच्याहूनही बहुविध विषय आशय सादरीकरणाचे निरनिराळ्या प्रकार लिलया हाताळूनही आणि सांख्यिकीदृष्ट्या तेंडुलकरांपेक्षा सुमारे दुप्पट नाट्यकृत कर्तव्य गाजवूनही मतकरींना जो मानसन्मान मिळायला हवा होता तो मिळाला नाही. याबद्दलची खंत मनाच्या एका कोपऱ्यात त्यांनी नक्कीच असणार
ही मानवी जीवनातील कलात्मक अपूर्णता आहे. सुमारे 70हून अधिक नाटके, 22 बालनाटके आणि असंख्य एकांकिका, 20 कथासंग्रह आणि 3 कादंबऱ्या, 22 लेखासंग्रह, माझे रंग यासारखे आपल्या रंगभूमीवरील कामाचे आत्मचिंतनपर पुस्तक, वृत्तपत्रीय सादरलेखन, मालिका चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन, माध्यमांतर, बालनाट्य व सूत्रधार या नाट्यसंस्थेचे लेखक, दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार, निर्माते वगैरे सर्व कथाकथनकार, दूरदर्शनवरील शरदाचे चांदणे व गजरा सारख्या कार्यक्रमाचे सादरकर्ते, निर्माता बचाओ आंदोलन व निर्भय बनो आंदोलनामागील सक्रिय सहभाग, हौशी चित्रकार, चांगले वक्ते असे मतकरी जे आहेत यांचे चौफेर कर्तव्य होते. बालनाट्यातही ते तितकेच रमले. अलबत्त्या, बलगत्या, निमशिम्या, राक्षस, अचाटगावची अफाट मावशी यांसारख्या मुलांच्या भावविश्व कल्पनेचे पंख लावूनही त्यांच्यावरही काही एक संस्कार करणारी नाटके त्यांनी सादर केलेली आहेत. मुलांच्या रंगभूमीवरचे त्यांचे प्रेम कधीच आटले नाही. टी बॉक्स थिएटर ही संकल्पना त्यातूनच जन्माला आली आणि बालनाट्य चळवळ गरीब वस्त्यांपर्यंत गेली. लेखनासाठी त्यांना कोणतेही विषय वर्ज्य नव्हते. माणूस आणि त्यांचे जगणे हा त्यांचा नेहमीच कुतूहलाचा व जिज्ञासेचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. महाभारत काळातील प्रमुख व्यक्तींच्या जीवनाचा अन्वयार्थ लावून पाहणारे आरण्यकसारखे नाटक आणि त्यात हेतुतः योजलेले काव्यात्मक सादरीकरण आजही कौतुकाचा विषय आहे. लोककथा 78 हे त्यांचे नाटक दलित शोषितांच्या वंचनेला वाचा फोडणारे. ज्या काळात ते लिहिले गेले त्या काळात आजूबाजूचा माहोलही या वंचनेचे अस्वस्थ झालेला होता. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, लेखकांनी म्हणजे दलित शोषित समाजासाठी तसेच अपारंपरिक पद्धतीसाठी काम केलेले आहे. म्हणजे यांचे कोणी वडील किंवा पूर्वज लेखक किंवा लोककथा किंवा नाट्य लिहिणारे नव्हते. तसेच म्हणजे प्रस्थापितांच्या बरोबर प्रस्थापितांविषयी कोणत्याही प्रकारचे नाटक लिहिलेले आहेत त्यांनी बऱ्यापैकी, परंतु प्रस्थापित विरोधी सुद्धा नाटक तसेच शोषिता जे आहेत त्यांनी लिहिलेले असल्यामुळे एकंदरीत त्यांना हा जो साहित्य परिषदेचा अध्यक्ष मान होता तो मरेपर्यंत मिळालेला नाही. ज्या काळात ते लिहिले गेले त्या काळात आजूबाजूचा माहोलही वंचनेने अस्वस्थ झालेला होता. डोंबिवलीतील एका सत्य घटनेवर आधारित जवळ ही कादंबरी आणि त्यावर आधारित माझं काय चुकलं सारखे किंवा स्त्री-पुरुष संबंधाचा अन्वय लावणारे खोल पाणी सारखे नाटक असो अथवा मग एड्स सारख्या रोगाची मानसिक भावनिक आलेख चिंतणारे तन मन धनासारखे नाटक असो, मतकरींनी त्या विषयाचा सखोल वेध घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. एकंदरीत त्यांच्या विषयाचे वैविध्य त्यांच्यातील कायम जिवंत लेखकाचे दर्शन घडविते. काही विषयांकडे ते खेळकर दृष्टिकोनातूनही पाहताना दिसतात. जावाई माझा भला, 4 दिवस प्रेमाचे, कुठं बोलायचं नाही यासारखी नाटके याचा प्रत्यय देतात. तर घर तिथं हवं हे नाटक ताराबाई मोडक यांच्यासारख्या बालशैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असणाऱ्या महनीय व्यक्तिमत्वाच्या व्यक्तिगत आयुष्यातील व्यथावेदना चित्रित केलेल्या आहेत. इंदिरा गांधी सारख्या वादळी राजकीय व्यक्तिमत्वाच्या एका विशिष्ट कालखंडाचा वेध ते इंदिरा या नाटकात घेऊ बघतात. मध्यमांतर हा मतकरींचा एक विशेष प्रांत पुलांच्या आसामी व्यक्ती आणि वल्ली यांसारख्या कथात्मक लेखनाचे उत्तम नाट्य रूपांतरण करण्यात ते यशस्वी झाले. पुलांसारख्या बहुआयामी चतुरस्त्र लेखकाला नव्या रुपड्यात आणण्यात त्यांनी मूळ वस्तूलाही जराही धक्का पोहोचणार नाही याची खबरदारी घेतलीच. शिवाय ते लेखन पुलांनीच केले असावे असे वाटावे ते इतके अस्सल उतरले. या ठसठसीत अपवाद म्हणजे पुलांवरील 2 भागांमधील भाई व्यक्ती की वल्ली हा चित्रपट. त्यांनी पुलांना तर न्याय दिला नाहीच पण मतकरींना लेखना पुण्याही आठवली.
मतकरींनी लेखनाचे विविध प्रकार हाताळले असले तरीही त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्या लेखन प्रकारावर इतर लेखन प्रकाराचे कधीच कलम केलेले नाही. त्या लेखन प्रकाराची मूलभूत तत्वे लक्षात घेऊन आणि त्यांच्याशी प्रामाणिक राहत त्यांनी सर्व लेखन केले. त्यामुळेच कथा, कादंबरी, सदर लेखन असो, हे त्यांचे लेखन त्या माध्यमांशी निकड पूर्ण करणारे राहिले. त्यांची संमिश्र भेळ झाली नाही. अगदी एकांकिका आणि पूर्ण लांबीचे नाटक यांच्या वेगवेगळ्या गरजा आणि वैशिष्ट्य यांचाही त्यांनी कधी गल्लत केली नाही. गूढकथा हा प्रकार त्यांनी मराठीत रुजवायचा प्रयत्न केला, परंतु तो लोककथनाच्या कार्यक्रमांच्या पलीकडे वाचकांत रुजला नाही. मराठी वाचकांची त्याप्रती असलेली अनास्था यालाच कारण असावे. याच्या जोडीला मतकरी हे तीव्र सामाजिक भान असलेले लेखक होते. ही बाब आवर्जून लक्षात घ्यावी. अशी तेंडुलकर आदी लेखकांनंतर मराठी साहित्य विश्वात जी एक सार्वत्रिक शांतता नांदू लागली, तिचा अत्यंत हवाहवासा भंग मतकरी यांनी केला. ते मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनात सक्रिय होते. त्याचप्रमाणे निर्भय बनो आंदोलनाचेही ते एक आघाडीचे कार्यकर्ते होते. तीव्र सामाजिक व राजकीय विषयांवरील आपली परखड मते व्यक्त करताना त्यांनी मागेपुढे कधी पाहिलेले नाही. लेखन आणि हे सामाजिक कार्य यांच्या संगम पुढे गांधी अंतिम पर्व या नाटकात झालेला दिसतो. अशा बांधिलकीचा म्हणून एक किंमत द्यावी लागते, ती मतकरींनी मोजली. म्हणूनच इतके मोठे नाट्यकर्तव्य गाठीशी असूनही ते नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कधी होऊ शकलेले नाहीत. साहित्य अकादमीच्या पुरस्कारही त्यांना खूप उशिरा म्हणजे तब्बल 75 मिळाला. सतत कार्यरत असणारे हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांचे लेखन, वाचन, चिंतन म्हणून कायम होते. लोकसत्ताच्या अनेक कार्यक्रमांना ते पत्नी प्रतिभा यांच्यासह आवर्जून येत आणि विविध प्रासंगिक विषयावर आनंदाने लिहित. मतकरींच्या लेखकथा 78 हे जातीव्यवस्थेवर भाष्य करणारे. त्यानंतर 42 वर्षात सामाजिक भेदव्यवस्था बदलत गेली. तिला धर्माची आणि अर्थाचाही आधार मिळाला. सध्या करोना विषाणूच्या सुन्न करणाऱ्या वास्तवातून हीच नवीन जातव्यवस्था उठून दिसते. श्रीमंताने विमानातून आणलेला विषाणू उपाशीपोटी मायगवी निघालेल्या शेकडो अभागींना रस्त्यात चिरडत असतो, तेव्हा 2020 सालच्या लोककथेचा लिहिली जात असते. या लोककथेत मूळ लोकलेखकथा जो आहे, लेखक मिसळून जाणे ही काव्यात्मक शोकांतिका आहे. तिच्या या नायकास लोकसत्ताची आदरांजली आणि तसेच आपल्या टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनल मार्फत सुद्धा आपण आदरांजली व्यक्त करतो. दुसरा जो महत्त्वपूर्ण लेख आहे तो म्हणजे 20 लाख कोटींचा जुमला आर्थिक प्रोत्साहन मदत योजनेच्या नावाखाली खपविण्याचा मार्ग सरकारने पत्करलेला दिसतोय. सदरील लेख जे आहे पी. चिदंबरम, जे भारताचे माजी अर्थमंत्री राहिलेले आहेत, यांचा लेख आहे. अतिरिक्त खर्चासाठी साधने व महसूल कुठून आणणार यावर सरकार गप्प आहे. अतिरिक्त उसनवारी केली तरच अतिरिक्त खर्च शक्य आहे. ती सरकार करणार नसेल तर 30,42,230 कोटी या अर्थसंकल्पीय खर्चाला चिकटून राहण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेली आर्थिक तरलता स्वतःच्या आर्थिक प्रोत्साहन मदत योजनेच्या नावाखाली खपविण्याचा मार्ग सरकारने पत्करलेला आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँक इंडियाने यापूर्वी जी तरलता जी आहे, आर्थिक तरलता, ती जाहीर केलेली आहे. अर्थसंकल्प 2020-21 जेव्हा सरकारने मांडला तेव्हा त्या चालू वर्षात 30,42,230 कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन होते. महसुलात जी तूट येत होती त्यात 7,96,337 कोटी रुपयांच्या कर्जाच्या मदतीने मार्ग काढला जाणार होता. त्यामुळे वित्तीय तूट ही एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3.5% होती. करोना विषाणूने हे आर्थिक गणित फार कोलमडून टाकलेले आहे. आताच्या परिस्थितीत कुठल्याही अर्थतज्ञ तुम्हाला हेच सांगेल की 7,96,337 कोटी रुपयांच्या कर्जाने काहीही भागणार नाही. भारताला आता जास्तीत जास्त उसनवारी करावी लागणार आहे. पण सरकार मात्र हे वास्तव सतत नाकारत आहे.
8 मे रोजी सरकारने बरेच आडेवेडे घेऊन उसनवारी करावी लागेल याची कबुली दिली. ही उसनवारी 4.2 लाख कोटींच्या घरातील असेल. ही अतिरिक्त उसनवारी असणार आहे. म्हणजेच एकूण कर्जाचा बोजा जो आहे हा 12 लाख कोटीचा असणार आहे. जरी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे आधीचेच गृहीत धरले तरीही वित्तीय तूट ही 5.3% जाणार आहे. एकंदरीत केवळ छिद्रे बुजवणे हाच नाही, जादाची उसनवारी ही तेव्हाच आर्थिक मदत योजनेच्या संज्ञेस पात्र ठरते जेव्हा त्यातून रोख पैसे दिले जातात. समाजाच्या तळागाळातील गरीब कुटुंबांना ते पैसे मिळतात व त्यातून अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेते. पण मला जे चित्र दिसते आहे त्यानुसार 4.2 लाख कोटीची अतिरिक्त कर्ज रक्कम ही केवळ छिद्रे आणि फरकाची ठिकाणे बुजविण्यासाठी वापरली जाणार आहे. यामुळे अंदाजित कर, महसूल व निर्गुंतवणूक रकमेत मोठा फटका बसेल. तो सरकारला पाहावा लागणार आहे आणि तो आपल्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असू शकतो. जर हा फरक 4.2 लाख कोटी गृहीत धरला तर अतिरिक्त उसनवारीत केवळ तेवढे मोठे छिद्रच बुजवले जाणार आहेत. ते टाळता येण्यासारखे नाही. पण यात माझे म्हणणे असे आहे की 42 लाख कोटी म्हणजे काही एक आर्थिक मदत योजनेचा भाग म्हणता येणार नाही. सरकार इतर वस्तूंच्या खर्चात कपात करणार असल्याचे ऐकवीत नाही. जी कपात सांगण्यात आली आहे त्यातून सरकारचे 41,490 कोटी रुपये वाचतील. ते कोविड-19 संबंधित खर्चासाठी उपलब्ध होतील. ही रक्कम केवळ मूळ पातळीवर खर्च भागविणार आहे का? त्यामुळे त्याला आर्थिक मदत योजना म्हणणे मला तरी योग्य वाटत नाही. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे कपाती करण्यात आलेली आहेत, जसे की खासदार निधीमध्ये कपात, त्यानंतर आमदार निधीमध्ये कपात, वेगवेगळ्या विभागांमध्ये नवीन वाहन खरेदी नाही, अशा प्रकारच्या जे कपाती करण्यात जे आलेले आहेत, तसेच काही कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपाती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कपातीमधून जो पैसा सरकारला म्हणजे मिळणार आहे तो आहे 41,490 कोटी रुपये. हे वाचणार, परंतु ते पैसे जे आहेत ते कोविड-19 संबंधित खर्चासाठी उपलब्ध होतील. परंतु हा खर्च भागविण्या इतका आहे का? आणि केवळ म्हणजे त्याला ती आर्थिक मदत योजना म्हणता येईल का? हा सुद्धा प्रश्न आपल्या पुढे सुद्धा उपस्थित राहिला पाहिजे. एकंदरीत मदत नव्हे तर आर्थिक तरलता. सरकारने 1.7 लाख कोटीची आर्थिक योजना म्हणजेच 25 मार्चला जाहीर केली. त्याला त्यांनी आर्थिक मदत असे नाव का दिले हे समजले नाही. प्रत्यक्षात 60,000 कोटी रुपये रोख हस्तांतरण व त्यात 40,000 कोटीचे धान्य, ज्याचा आधी उल्लेख केला नव्हता, एवढ्या गोष्टी त्यात जास्त आहेत. त्यामुळे 1 लाख कोटी रुपये एवढेच त्या मदत योजनेचे मूल्य आहे. मला अशी शंका आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेली जी आर्थिक तरलता सरकार स्वतःच्या आर्थिक प्रोत्साहन मदत योजनेच्या नावाखाली खपवत आहे. तरलता व खर्च या संकल्पनात्मक फरक आहे. तरलता ही पुरवठ्याच्या बाजूने उभी केलेली व्यवस्था असते, तर आर्थिक प्रोत्साहन योजना ही मागणीच्या बाजूने उभी केलेली व्यवस्था असते. हे एकदा समजून घ्यायला पाहिजे. रिझर्व्ह बँकेने 27 मार्च रोजी 5.24 लाख कोटी रुपयांची तरलता, त्या बदल्यात बँकेने त्या तारखेपासून 4.14 लाख कोटी रुपयांची रक्कम ही मध्यवर्ती बँकेकडे आणून ठेवली. आता हा युक्तिवाद आपण सरकारच्या बाजूने किती ताणायचा ठरवला तर अतिरिक्त तरलता ही अतिरिक्त कर्जात रूपांतरित करून त्यालाही सवलतीचा दर लावून ते निर्लेखित केले तर सदर व्याजाचे अनुदान किंवा निर्लेखित रक्कम ही आर्थिक प्रोत्साहन मदत योजना आहे असे म्हणता येईल. पण यात अनेक जरतरच्या गोष्टी आहेत. थकीत कर्ज हे 25 मार्चला 103.8 लाख कोटी रुपये वरून 102 लाख कोटी झाले. 12 मे रोजी पंतप्रधानांनी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन योजना जाहीर करून वृत्तपत्राचे मथळे मिळवले, पण पान कोरेच ठेवले. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, 12 मे रोजी जे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले होते की 20 लाख कोटी रुपयांची जी मदत आहे, एकंदरीत जी योजना जाहीर केली याचा कोणताही अभ्यास केलेला नाही असे आपल्याला दिसते. कारण ही योजना जाहीर करायला पाहिजे होती जेव्हा लॉकडाऊन जे होतं 1.0 जे जाहीर करण्यात आलेलं होतं, त्यापूर्वी ही योजना जाहीर केली असती
तर किमान या योजनेचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला असता। आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, 20 लाख कोटी रुपये आणि आपल्या भारताची लोकसंख्या जी आहे 2011 रोजी 129 कोटी, तर यामध्ये काही तारतम्य आहे का हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे। आणि सर्वप्रथम अर्थमंत्र्यांनी 8 कोटी मजूर भारतामध्ये असल्यामुळे स्थलांतरित मजूर असल्याचे आकडेवारीमधून जाहीर केलेले आहे। 8 कोटी 129 कोटी आणि 20 लाख कोटी यांचा एकंदरीत आकडा जुळतो का हे सुद्धा आपण विचारात केले पाहिजे, म्हणजे विचार केला पाहिजे आणि याचा जाब सुद्धा विचारला पाहिजे। कारण आपण ज्या व्यक्तींना निवडून देतोय, आज देशाची जी म्हणजे महत्त्वपूर्ण पदे सांभाळत आहेत, त्यांना याबद्दल प्रश्न विचारणे आणि त्यांना जाणकार बनवून देणे हे आपले कर्तव्य आहे। 13 मे रोजी अर्थमंत्र्यांनी या आर्थिक प्रोत्साहन योजनेचा तपशील देण्यास सुरुवात केली। जो तपशील देण्यास सुरुवात केलेला आहे, यापूर्वी सुद्धा आपण लेख पाहिलेला आहे। तपशील हा मालिका शृंखलाच्या रूपाने दिला जात आहे। एकंदरीत 5 पत्रकार परिषदा झालेल्या आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळ्या योजना, असं जे 20 लाख कोटी रुपयाचं आर्थिक पॅकेज आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे। परंतु हे पॅकेज सर्वसामान्य लोकांपर्यंत 50% तरी पोहोचेल का, हा प्रश्न बऱ्याच ठिकाणामधून विचारला जात आहे। समाज माध्यम तसेच न्यूज मीडियामधून सुद्धा विचारला जात आहे। पण तोपर्यंत शेतकरी, स्थलांतरित लोक, नोकरीवरून काढलेले कामगार संतप्त झाले होते। त्यात असंघटित उद्योग क्षेत्राला अनेकांचे रोजगार गेलेत, अनेक लोकांना स्वयंरोजगार होत त्यांचेही नुकसान झाले। अर्थमंत्र्यांच्या कथित योजनेच्या परिघाबाहेर राहिलेले सूक्ष्म व लघु मध्यम उद्योगांना फटका बसेल। या उद्योगांची संख्या 5.8 कोटी एवढी आहे। याशिवाय ज्या लोकांची हातातोंडाशी गाठ आहे त्या गरीब कुटुंबांना फटका बसला। निम्न मध्यम वर्गाच्या हातातला पैसा संपला व त्यांना उसनवारीची वेळ आली। दुसऱ्या टप्प्यात अर्थमंत्र्यांनी स्थलांतरित कामगारांसाठी अन्नधान्य 2 महिने मोफत देण्याचे जाहीर केले। त्याचा खर्च जो आहे तो 3500 कोटी रुपये आहे। पहिल्या टप्प्यातील उपाययोजनांचा विचार केला तर सरकारला झुकते माप द्यायचे ठरविले, तरीही मी असा निष्कर्ष काढला की 3,60,000 कोटी रुपये हा अतिरिक्त खर्च असू शकतो। त्या विश्लेषणाचा वापर करता असे दिसून येते की दुसऱ्या टप्प्यात 5,000 कोटीचा आकडा दाखविण्यात आला। तिसरा टप्पा हा लेख लिहीपर्यंत स्पष्ट नव्हता। आकड्यांच्या या जंजाळ्यात मुख्य प्रश्न बाजूला पडतो आहे अशी भीती मला वाटते। अतिरिक्त खर्च हा तेव्हा शक्य असतो जेव्हा अतिरिक्त महसूल व साधने हाताशी असतात। जर ते नसेल तर 30,42,230 कोटी रुपये या अर्थसंकल्पीय खर्चाला चिकटून राहण्याशिवाय गत्यंतर नाही। अतिरिक्त खर्चासाठी साधने व महसूल कुठून आणणार यावर सरकार गप्प आहे। मी येथे स्पष्टपणे सांगू इच्छितो की जर अतिरिक्त दायित्व नसेल तर अतिरिक्त खर्च भागविणे शक्य नाही व त्या तर्क सांगत विचार केल्याशिवाय असा होतो की सरकारने कुठलीही आर्थिक प्रोत्साहन मदत योजना जाहीर केलेली नाहीये। जगात सगळीकडे अतिरिक्त दायित्वे ही आर्थिक प्रोत्साहन योजनेचा प्रमुख घटक असतात। जास्त उसनवारी करा व जास्त खर्च करा। जास्त उसनवारी सुसह्य पातळीच्या बाहेर गेली तर अतिरिक्त दायित्व किंवा त्रुटीमुळे नोटा छापणे हाच एक मार्ग उरतो। अतिरिक्त उसनवारी नसताना अर्थचक्राला गती देणारी आर्थिक प्रोत्साहन मदत योजना असू शकत नाही। 20 लाख कोटींची योजना हा आणखी एक जुमलाच आहे। आपण असे जुमले करण्याचा स्वयंपूर्ण म्हणजेच आत्मनिर्भर आहोत। एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, हा लेख पाहिला तर यामधून खूप प्रश्न उभे राहतात आणि आपण या प्रश्नांचा विचार सुद्धा केला पाहिजे आणि सरकारला जाब विचारलं पाहिजे आणि त्यांना जाणतं करून दिलं पाहिजे। एकंदरीत या संपूर्ण लेखामधून जे आपल्याला विश्लेषण काढायचं आहे ते असे की जी भारतीय लोकसंख्या आहे, स्थलांतरित मजूर आहेत आणि उद्योगाची जी संख्या आहे सद्य परिस्थितीमध्ये, आणि सरकारने जे पॅकेज जाहीर केलेलं आहे ते पॅकेज याचा कुठेतरी ताळमेळ बसतोय का, आणि उसनवारी आणि खर्च तरलता याबद्दल सुद्धा आपण विचार करायला पाहिजे।
एकंदरीत हा खूप महत्त्वपूर्ण लेख आहे. तरी सर्व असे व्हिडिओ पाहण्यासाठी टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा.